तुका मने मुक्ती परनेली न मनी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम जगननीत पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंता पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा याला नीट करून गे रे हॅलो मचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चिंतने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची आवाज थोडा कमी कर माझा अभिंग मारायला लागलं कमी राहू दे हा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत वारकरी संप्रदायातील एक परंपरा कीर्तन परंपरा त्या परंपरेचं आयोजन या ठिकाणी समस्त या परिवारानं केलेलं आहे त्या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे त्या आदरणीय कैलासवासी संपदाबाई लक्ष्मण नरळे आणि आदरणीय श्री नंदाबाई भिकू आटपाडकर या दोघींची मायलेकीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन आहे तसं पाहायला गेलं तर ज्या संपदाबाई आहेत त्यांना 6 नातवंड आहेत पैकी संतोष सर्जेराव शिंदे सिद्धनाथ अनिल लाड विनोद सर्जेराव शिंदे सागर अनिल बाड आणि आकाश अनिल बाड विकास अनिल बाड बरोबर ना प्रवीण दाजीराम नरळे हार्दिक गुलाब नरळे उर्मिला दाजीराम नरळे लवी दाजीराम नरळे भारती दाजीराम नरळे दिया दाजीराम नरळे प्राची गुलाब नरळे परी गुलाब नरळे असा खूप मोठा हा परिवार आहे आणि ज्या नंदाबाई आहेत त्यांना जी काही मुलं आहेत ती आप्पा भिकू आटपाडकर बाळू भिकू आटपाडकर दादा भिकू आटपाडकर आणि ही त्यांना 3 मुलं आहेत हा असा परिवार आहे या परिवारातील ही मायलिकीची जोड हरपून आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे
तर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दाजीराम लक्ष्मण नरळे आणि गुलाब लक्ष्मण नरळे हा सगळा परिवार या ठिकाणं, या परिवारानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणं नंदाबाई आणि संपदाबाई आणि नंदाबाई या दोघी मायलिकेच्या प्रथम पुण्यस्मरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल समस्त परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो. कीर्तनासाठी उपस्थित जी आहेत ते महाराष्ट्रातील नामांकित गायनाचारी, उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या कंठामध्ये सरस्वतीचा वास आहे आणि स्वरावर ज्याची हुकूमत आहे, असे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण ओमकार महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य ज्यांच्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलंय, असे आमचे आदरणीय श्री प्रवीण महाराज पठाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य की ज्यांची तारीख आपल्याला लवकर मिळत नाही, पण सिद्धनाथ दादांना फोन केला आणि त्या फोनच्या प्रेमाच्या पोटी इथपर्यंत एवढ्या लांबचा प्रवास करून आली ही मंडळी सगळी. खरं तर नाशिकवरून ही मंडळी आली. 250, 300, 350 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या गावापर्यंत आम्ही पोहोचलो. रात्रभरचा प्रवास सुरू होता, रात्रीचा प्रवास संपून सकाळपर्यंत तुमच्यापाशी पोहोचलो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी टाळकरी मंडळी आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण दशरथ महाराज गोरट त्यांच्या संस्थेतील ही सगळी टाळकरी मंडळी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आमच्या याच परिवाराचे शिवचरित्रकार आदरणीय श्री हरिभक्त पारायण संतोष दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत, विजेते आहेत. दादांना सुद्धा धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला ते आपलेच आदरणीय या परिवाराचा एक हिस्सा आदरणीय श्री सिद्धनाथ दादा यांनी मला फोन केला. त्यांच्या संपर्कातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग तारीख घेऊन जवळजवळ 1.5 महिना झाला असेल दादा, बरोबर ना? 1.5 महिन्यापासून या तारखेच्या संदर्भामध्ये संपर्कात राहिले आणि त्यांची एकच अपेक्षा होती की महाराष्ट्रातील नामांकित बोलवायचे. म्हणून आज महाराष्ट्रातले नामांकित जी माणसं आपल्या हाताला लवकर सापडत नाहीत, ती माणसं सिद्धनाथ दादामुळे आपल्या गावामध्ये आली. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्यासाठी, सगळ्या परिवारासाठी. सिस्टम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. सिस्टमवाल्याला सुद्धा धन्यवाद. फक्त हाय त्याच्यात बिघाड होऊ देऊ नको म्हणजे झालं. विडाला विठ्ठल शिट्टी मारू देऊ नको फक्त, बाकी याचं ध्यान ठेव. ऐका, आज प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. छान आहे. आता राहू दे. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो की महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला आणि आपलं मरण सुद्धा या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली ही भूमी आहे. भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. साहेब, एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे, या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अरे माझे माऊली ज्ञानोबराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अरे असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा पेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबरायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिलं नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताचा अंघोळ आहे आणि पंचामृताचं पाणी ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळा आणि चांदीची पंचारती आहे.
अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. अरे असताना माझ्या ज्ञानोबा रायाला कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अरे असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अरे असताना माझ्या ज्ञानोबा रायाला या समाजानं आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची माझी मायबाप ज्ञानराज माऊली झाली. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला या समाजानं पैठणला न्याय मिळू दिला नाही. आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला निघतो. अरे असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होती म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा झुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना साहेब, काय दिलं ज्ञानोबा रायाला या समाजानं असताना. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, अहो ज्ञानोबा रायाचे जेवढे उपकार या वारकरी संप्रदायावर आहेत तेवढे उपकार दुसऱ्या संतांच्या असतील का नाही याच्यामध्ये मला काही समजत नाही. काय उपकार आहेत माझ्या माऊलींचे. अहो ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये माऊलींना दान देऊन टाकला. एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एखादी ओळ जाहिरातीची छापायचं म्हणलं तर लोक आपल्याकडून 10-10, 20-20 हजार रुपये एका ओळीचे घेतात. पण माझ्या ज्ञानोबा रायानं ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये दान देऊन टाकला. बोला किती पैसे दिले तुम्ही माऊलींना. काय माझ्या माऊलीची ताकद आहे. अहो ज्ञानोबा रायाच्या समाधीवर रोज कपाळ टेकवतो आम्ही, रोज आमचा माथा टेकवतो आम्ही. उभा राहिलेल्या सगळ्या माणसांना विचारा ओंकार महाराजांना, विचारा कृष्णा महाराजांना. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. असं म्हणतात माणूस जन्माला आल्यावर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण माझ्या ज्ञानोबा रायाची ताकद अशी आहे, रोज आमच्यासारख्या हजारो साधक मंडळी जाऊन ज्ञानोबा रायाच्या त्या समाधीवर आमचा कपाळ टेकवतो तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबा रायाच्या समाधीमध्ये. कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. सगळ्या साधू संताला समाजानं दिला तो त्रास. या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय. ज्ञानोबा रायासारखे श्रेष्ठ संत त्या संताची पावलं या महाराष्ट्राला लागली. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, आज हे पुण्यस्मरण करत असताना ह्या माय लेकराची कथा ज्यावेळेस माझ्या कानावर आली ना त्यावेळेस मला माझी ज्ञानराज माऊली आठवली. सांगू तुम्हाला, अहो असताना ज्ञानोबा रायाला त्रास झाला. खरं सांगू तुम्हाला, ज्ञानोबा राय ओंजळभर पिठासाठी आळंदीमध्ये यायचे माधुकरी मागायला. अरे एका टायमाच्या अन्नाची व्यवस्था व्हावी म्हणून ज्ञानोबा राय प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन झोळी पुढे करायचे. लोकांना ओंजळभर पीठ मागायचे. एखाद्या माऊलीनं 2-3 दरवाजे वाजवल्यावर 4थ्या दरवाजामधून एखाद्या माऊलीनं हळूच बाहेर यावं, ओंजळभर पीठ माझ्या ज्ञानोबा रायाच्या झोळीमध्ये टाकावं. एवढा आनंद व्हावा ज्ञानोबा रायाला, या आकाशाच्या पोकळीमध्ये मावत नाही एवढा आनंद व्हावा. आणि लुटपुटल्या पावल्यानं इंद्रायणीच्या कडीनं एक पाऊल पुढे टाकत मुक्ताईची आठवण करत सिद्ध बेटाकडे माऊलीनं निघावं. पण तेवढ्याच समोरून तो त्या ठिकाणी विसोबा चाटे यावा. एका टायमाच्या अन्नाची व्यवस्था ज्ञानोबा रायाची होत नव्हती ना. ऐका, ज्या लोकांनी होऊन दिली नाही ना त्यांच्यासाठी सांगतो, ओंजळभर पीठ माऊलीच्या झोळीतलं त्या विसोबानं बाहेर काढावं, मातीवर टाकावं आणि पायथानानं माती मिक्स करावं. ज्या लोकांनी माझ्या ज्ञानोबा रायाच्या एका टायमाच्या अन्नासाठी ज्ञानोबा रायाला त्रास दिला त्या लोकांच्या जीवनातली शोकांतिका अशी आहे, त्या लोकांना आज ज्ञानोबा रायाची आरती केल्याशिवाय 2 टायमाचं जेवण मिळत नाही. ही शोकांतिका आहे महाराज त्यांच्या जीवनातली. ऐका लक्ष देऊन. आज या माय लेकीनं ज्या दिवशी त्या ठिकाणी लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर काही कालांतरानंच यांचे पती वैकुंठाला निघून गेले. एकट्या बाईनं संपूर्ण संसार त्या ठिकाणी तारला. स्वतःच्या आईला सोबत घेऊन आईचा सांभाळ करत या एकट्या बाईनं कर्तृत्व गाजवलं. आणि काय महाराज नशीब,
ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत गेल्या, ह्या सगळ्या तुम्हाला माहित आहे, आपल्याला काही सांगायची गरज नाही. पण सांगतो तुम्हाला, एखाद्यावर माऊलीनं सुद्धा समाजावर उपकार केला आणि माऊलीला समाजानं त्रासच दिला. ह्या सुद्धा यांच्या सुद्धा पद्धतीने तेच घडलं. ज्यांच्यावर उपकार झाला त्यांच्याच माध्यमातून यांचा घात झाला. विडाला म्हणून माझा मुद्दा असा आहे, जीवन जगत असताना माणसानं सावधान पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे. जग फार वाईट आहे साहेब. मी नेहमी सांगत असतो, या जगाच्या बाजारामध्ये आपल्या दुःखाचे गणित कधी मांडत बसू नका. ऐका, या जगाच्या बाजारामध्ये आपल्या दुःखाचे गणित कधी मांडत बसू नका. कारण ज्यांच्यापाशी तुम्ही गणित मांडता ना, ती माणसं त्या गणिताची वजाबाकी नाही तर बेरीज करायला सुरू करतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जीवन जगत असताना सावधानतेने जीवन जगा. सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातल्या संतांचा आहे. नाव काय? संत तुकोबाराय. त्या तुकोबारायाचा अभंग 4 चरणाचा. आपल्या जीवनाचा शेवट कशा पद्धतीने साधला पाहिजे आणि आपल्या जीवनाचा शेवट कसा असला पाहिजे याचं सविस्तर चिंतन या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय करतात. काय म्हणतात? याचसाठी केला होता अट्टहास, मी याच दिवसासाठी अट्टहास केला होता की माझ्या जीवनामधील माझा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. मग काही लोक म्हणले, तुकोबाराय तुम्ही मरण पावले म्हणजे शेवट गोड झाला का? तुकोबाराय म्हणतात, मरण म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. कारण ज्ञानोबारायानं सांगितलंय, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मरण म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. बर, मग काय माणसाच्या जीवनाचा शेवट आहे? तुकोबाराय म्हणतात, साधना संपून साध्य प्राप्त होणं म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट आहे. ऐका, मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, तुकोबारायाच्या जीवनाचा शेवट 42 वर्षाचा परमार्थ करून तुकोबारायानं साधना करून साध्य प्राप्त केलं. तसं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे, महाराज आमच्या सुद्धा जीवनाचा शेवट गोड असला पाहिजे. आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे, महाराज आमच्या सुद्धा जीवनाचं काय कौतुक करावं महाराज, या परिवाराचं आणि या कुटुंबाचं काय कौतुक केलं पाहिजे. अरे सख्या आईचं आणि सख्या बापाचं आज बाप गेल्याच्या नंतर 10वा सुद्धा पोरांची करायची तयारी नसती. त्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल चालू असताना सुद्धा या संपूर्ण परिवारानं या मायलेकराचं अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं पुण्यस्मरण घातलं. त्याबद्दल या सगळ्या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सांगून जाईल तुम्हाला, कधी कधी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, महाराज आमचं सुद्धा पुण्यस्मरण झालं पाहिजे. महाराज आम्ही गेल्याच्या नंतर, हे बघा, जाणं तर प्रत्येकाला आहे, मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे. आज त्या आजीच्या त्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी कीर्तन करतोय, उद्या माझ्या सुद्धा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कुणीतरी कीर्तन करणार आहे. मरण हा प्रत्येकाला जाणं आहे. ज्याला जन्म आहे ना त्याला प्रत्येकाला मृत्यू आहे. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. मेला बाप बचना गेला, देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. मग महाराज आपल्याला सुद्धा प्रश्न पडला पाहिजे, महाराज मरायचं प्रत्येकाला आहे, पण आमच्या जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे. ऐका, मी सोपं सांगेल तुम्हाला, जीवनाचा शेवट गोड करायचा असेल तर जास्त नामचिंतन कुठे करत बसण्याची गरज नाही, साधना करत बसण्याची गरज नाही. अजिबात कोणत्या गोष्टीकडे लक्ष न देता तुमच्या जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कर्म चांगलं करा. तुम्ही चांगलं कर्म केलं तर जीवनाचा शेवट चांगला आहे आणि वाईट कर्म केलं तर जीवनाचा शेवट वाईट आहे. जीवनामध्ये कर्म चांगलं केलं तर तुमच्या जीवनाचा शेवट नक्कीच चांगला आहे. ऐका लक्ष देऊन, कर्म नावाचा घटक अत्यंत वाईट आहे. ह्या कर्मानं चांगल्या चांगल्याला सोडलं नाही, म्हणून तर आपण म्हणतो ना मामने कर्मरेखा.
आणि देवाधिका चुकेना, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि योग घडला. जगाचा मालक होता, जगाची मालकीन होती सीता. सीताला कर्म चुकलं का? बोला. नाही चुकलं. ऐकताय ना? लक्ष देऊन ऐका. सीताला कर्म चुकलं नाही, प्रभू रामचंद्राला कर्म चुकलं नाही. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ, त्यांनाही कर्म चुकलं नाही. दशरथाच्या वडिलाचं नाव आहे अज, त्यांनाही कर्म चुकलं नाही. कर्माची यादी द्यायची झाली तर भरपूर मोठी यादी देईल मी तुम्हाला. कर्म कोणाला चुकलं नाही. काय झालं बघा. जगाची मालकीन होती सीता, त्या सीतेला कर्म चुकलं नाही. आताची परिस्थिती अशी झाली आहे, आमच्या मुंबई सारख्या शहरामध्ये आम्ही राहत असताना आम्हाला समजतं, महिला मंडळ जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे ना, त्याच्या बायकोला 20 चप्पलच्या जोड घालायला आहेत. किती? 20. अहो, जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 20 चप्पलच्या जोड घालायला आहेत. पण कर्म एवढं वाईट आहे, चप्पल घालायला पाय द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या हातात आहे, ती जगाची मालकीन मात्र 14 वर्ष बिना चपलाची वणात आहे. याला म्हणायचं कर्म. नाही समजलं? याच्या पुढे सांगतो, ऐका. काय झालं बघा. 2 सोन्या चांदीचे व्यापारी, ते सोन्या चांदीचे व्यापारी जे 2 होते ते बाजारामध्ये गेले. बाजारामध्ये जाऊन त्यांना आपल्या सोन्या चांदीची खरेदी केली. 1-2 कोटी रुपयाचा माल त्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यानं बाजारामधून घेतला आणि आपल्या गाडीमध्ये भरला. दिवसभराची खरेदी झाली आणि दुपारच्या वेळेला ते व्यापारी आपल्या गावाच्या दिशेने निघाले. पण गावाच्या दिशेने जात असताना सूर्य मावळतीकडे चालला होता, अंधार पडायला लागला होता, म्हणून त्या व्यापाऱ्यांना रस्ता चोरीचा वाटायला लागला. 1-2 कोटी रुपयाचा माल आपल्या गाडीमध्ये आहे, इथून पुढे आपण जर प्रवास करू तर आपल्या गाडीला धोका आहे, म्हणून आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून त्यांनी भला मोठा बंगला पाहिला. भला मोठा श्रीमंत माणूस होता त्या बंगल्यावाला. त्या व्यापाऱ्यांना वाटलं एवढा मोठा श्रीमंत माणूस जर इथं आहे तर आपल्या या किरकोळ मालाला इथं धोका होणार नाही. 2 कोटीचा माल सोबत घेतला, ती गाडी सोबत घेतली आणि त्या बंगल्याच्या गेटवर जाऊन ते व्यापारी उभा राहिले. त्या व्यापाऱ्याने गेट मधून आवाज दिला, "ओ साहेब, बाहेर या." बंगल्यामधून श्रीमंत सावकार बाहेर आला. एक पाऊल टाकत त्या गेटच्या समोर येऊन विचारलं, "कोण आपण?" त्या व्यापाऱ्याने सांगितलं, "साहेब, आम्ही व्यापारी आहोत सोन्या चांदीचे." "मग?" "गावाच्या दिशेने निघालो." "मग?" "1-2 कोटी रुपयाचा माल आमच्या सोबत आहे." "मग?" "गावाकडे जात असताना रस्ता चोरीचा वाटतोय." "मग तुमच्या इथं थांबण्याची व्यवस्था होईल का?" त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, "का नाही होणार? उघडा गेट, गेटच्या आतमध्ये गाडी लावा." गाडी गेटच्या आतमध्ये लावली. ऐका, त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, "काळजी करू नका, तुमच्या गाडीला धोका होणार नाही." त्यांना संध्याकाळची वेळ होती, त्या 2 व्यापाऱ्यांना जेवू घातलं. व्यापारी समोर बसले, हा श्रीमंत माणूस सुद्धा त्यांच्या समोर बसून जेवू लागला. आणि जेवता जेवता या श्रीमंत माणसानं सांगितलं, "हे बघा, पुढे एक गादी आहे, पुढे एक पलंग आहे. त्या गादी पलंगावरती रोज माझी 2 मुलं झोपलेली असतात, पण ती 2 मुलं आज शेताला पाणी देण्यासाठी शेतात गेलेली आहेत. तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन झोपा." हे 2 व्यापारी त्या गादी पलंगावरती जाऊन झोपले गेले. हा श्रीमंत माणूस सुद्धा त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपला गेला. पण झोपता झोपता या श्रीमंत माणसाच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. काय विचार आला? आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. म्हणून त्या श्रीमंत माणसानं 4 मारेकरी बोलवली आणि त्या 4 मारेकऱ्यांना सांगितलं, "हे बघा, आसामी फार मोठी आहे, 1-2 कोटी रुपयाचा माल आहे. बरोबर पहाटे 4 वाजता यायचा आहे. या दोघांचा काटा काढायचा आहे. अर्धा माल तुम्ही घ्यायचा आहे, अर्धा मला द्यायचा आहे. ती समोर गादी पलंग आहे ना, त्या गादी पलंगावरती ते 2 व्यापारी झोपलेले आहेत. बरोबर वेळेत यायचं 4 वाजता, या दोघांचा काटा काढायचा. सगळं काही ठरलं. पण बरोबर पहाटे 3 वाजता शेतात गेलेली या श्रीमंत माणसाची 2 मुलं घरी आली. पाहिलं आपल्या जागेवरती कोणीतरी झोपलंय. "ओ बाबा, उठा, ही आमची जागा आहे, तुम्ही आमच्या जागेवर झोपलेला आहात." त्या गादी पलंगावरती झोपलेली व्यापारी उठून निघून गेली. त्या गादी पलंगावरती या श्रीमंत माणसाची 2 मुलं झोपली गेली आणि ठरल्याप्रमाणे बरोबर पहाटे 4 वाजता ते मारेकरी आली गेली आणि त्या 2 पोरांचा काटा काढला गेला. मग तो श्रीमंत माणूस पैठणला माझ्या नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजाला विचारायला लागला, "का हो नाथ महाराज, रोज तुमच्या दरबारामध्ये हजर आहे,
अहो नाथ महाराज हरिपाठ केल्याशिवाय झोपत नाही, काकडा म्हणल्याशिवाय उठत नाही. अहो नाथ महाराज असं काय पाप केलं मी की माझ्या घरातली तरणी बाण 2 मुलं मरून गेली. ओमकार महाराज त्यावेळेस नाथ महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं त्यांना. केले करीम झाले तेजी भोगाले, केले करीम झाले तेजी भोगाले, केले करीम झाले तेजी भोगाले, केले करीम झाले तेजी भोगाले. केले करीम झाले तेजी भोगाले, केले करीम झाले तेजी भोगाले, केले करीम झाले तेजी भोगाले, केले करीम झाले तेजी भोगाले. उपजले मेलाय सगती, उपजले मेलाय सगती, सगती सगती हरि मुखी गाता, हरि गीता, हरि मुखी गाता, हर कली चिंता, हे हरि मुखी गाता, हर कली महाराज तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कर्म सुद्धा चांगलं करायला तयार आहे. मग का हो महाराज एवढं चांगलं कर्म करायला आम्ही तयार आहे, आमच्या जीवनाचा शेवट होईल का गोड? ऐका, 2 माणसाच्या जीवनाचा शेवट तुमच्या समोर ठेवतो. ऐकताय ना तुम्ही? 2 माणसाच्या जीवनाचा शेवट मी तुमच्या समोर ठेवतो. संत कधी चुकीचा उपदेश करू शकत नाहीत. ऐका, संत कधीच चुकीचा. कोणाला म्हणायचं हो संत? कोणाला म्हणायचं संत? या जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे की जो साधारण आहे, दुसरा वर्ग असा आहे की जो साधक आहे, तिसरा वर्ग असा आहे की जो साधू आहे, आणि चौथा वर्ग असा आहे की जो संत आहे. कोणाला म्हणायचं साधारण? साधारण नेमकं म्हणायचं कोणाला? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक. हे 6 ज्यांनी टाकले दुहून त्यांना म्हणायचं साधू. आणि या 6चा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत. विठ्ठल ऐका, मग ते संत कधी चुकीचा उपदेश. 2 माणसाच्या जीवनाचा शेवट तुम्हाला सांगतो. ऐका, एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, 100 लेकरांचा बाप, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य होतं त्याचं नाव होतं धृतराष्ट्र. आणि एक म्हणजे ते माझे जगद्गुरु तुकोबा राय. ऐका, 100 लेकरांचा बाप होता, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य होतं, जगाचा मालक ज्याचा विरोधक होता त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. कोण होता हो धृतराष्ट्र? सांगतो ऐका. महाभारत घडलं त्यावेळेस महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की बृहक्षत्र नावाचा राजा आहे, आणि त्या बृहक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्तीला पुढं ज्या हस्ती नावाच्या पोराने जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव आहे हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, 5वं नाव किला सिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुघलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली, आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तन आहे. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं.
मग तो भ्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा मुलगा ययाती, ययातीचा पुरु, पुरुचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. पहिलं होतं तसंच ठेव. तो हस्तिनापुराचा राजा झाला, शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. विडाला विडाला याच कुळामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू, दुसऱ्याचं धृतराष्ट्र. ऐका, पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव आहे पृथा, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. आणि इकडे हे धृतराष्ट्र जो होता ना, त्या धृतराष्ट्राच्या बायकोचं नाव आहे गांधारी. मला लय मोठा इतिहास नाही सांगत बसायचं. त्या गांधारीला 100 पुत्र आहेत. काय म्हणता हो तुम्ही त्यांना? कौरव. आणि कुंतीला 5 पुत्र आहे. काय म्हणता तुम्ही त्यांना? पांडव. कौरवामध्ये आणि पांडवामध्ये जे युद्ध झालं, त्या युद्धाचं नाव काय? महाभारत. बरोबर आहे ना? ज्यावेळेस महाभारत घडलं, त्यावेळेस संपूर्ण जगाचा त्यांचा सगळ्याचा नाश झाला. ऐका, महाभारत घडलं त्यावेळेस संपूर्ण कौरवाचा नाश झाला, राहिले ते पांडव. पण त्या कौरवांमध्ये एक जण जिवंत होता, त्याचं नाव होतं कोण? धृतराष्ट्र. तो पांडवाचा सक्का काका होता, म्हणून पांडवांनी सांभाळायला घेतला. धृतराष्ट्र घरी आणला, पण त्याच्यामध्ये सगळेच पांडव सारखे होते असं नाही. त्याच्यातला एक महाभारताचा महानायक होता, त्याचं नाव होतं भीम. भीमाला सगळं जमलं होतं महाराज, पण बोलणं कधीच जमलं नव्हतं. बऱ्याच लोकांना बोलणंच जमत नाही महाराज, बऱ्याच लोकांना जमत नाही. काय सांगायचं तुम्हाला? त्या रायगड पट्ट्यातून मला फोन आला होता, म्हणे तुमची तारीख आहे का? म्हणलं आहे. म्हणे वास्तुशांतीचं कीर्तन आहे. म्हणलं चालेल. मग तुमचा फोटो टाका. टाकला, तारीख घेतली. त्या 2-2 मिनिटाच्या आमच्या क्लिप निघतात ना. माझं आव्हान आहे अजूनही, बरं का दादा, आता तुम्ही माझे बरेच कीर्तन ऐकलेत, पण अजून तुम्हाला सांगतो, आवाज वाढल्यासारखा वाटतोय. वाढवलाय का? नाही, राहू दे थोडंसं. ऐका, ऍडजस्टमेंट करू आपण. ऐका, माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना 2-2 मिनिटाच्या क्लिपा बघून कधीच कीर्तन करायला बोलवू नका. कमीत कमी युट्यूबवर त्याचं कीर्तन अर्धा तास तरी ऐका आणि नंतर कीर्तन करायला बोलवा. नाही तर या 2 मिनिटाच्या क्लिपानं चांगल्या चांगल्या कीर्तनकाराचं वाटोळ केलंय महाराज. कुठेतरी रूम मध्ये एखादा पडदा बांधित येतं आणि तिथंच असं लय समाज असल्यासारखं बोलते. त्या 2 मिनिटाच्या क्लिपाचं कारण सांगतो तुम्हाला. ती 2च मिनिटाची माझी क्लिप एक जणानं पाहिली. रायगड मधून फोन आला, महाराज वास्तुशांतीचं कीर्तन पाहिजे. म्हणलं देऊन टाकू. त्यानं वास्तुशांतीचं कीर्तन, माझा फोटो घेतला, सगळं केलं आणि बॅनर छापलं. आणि बॅनरवर त्याने फोटो टाकला आणि खाली नाव काय टाकलं माझं माहितीये का? वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे यांचं जाहीर कीर्तन होईल. अरे म्हणलं मी अजून जिवंत आहे, तू वैकुंठवासी नाव कसं टाकलं बरं? ड्रायव्हरला म्हणलं विचार रे त्याला. ड्रायव्हरनं फोन करून विचारलं त्याला, अहो काय तुम्ही असं बाबाचं वैकुंठवासी नाव टाकलं? तो म्हणला इथं या, इथं आल्यावर सांगतो. आम्ही कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यावर आम्ही तिथं कीर्तनात उभा राहिलो. पाठीमागं बॅनर पाहिलं तर मला खरंच वाटत होतं माझ्या पुण्यस्मरणानिमित्त मीच कीर्तन करतोय की काय. तिथं बॅनर समोर उभा राहिलो आणि त्याला म्हणलं अहो हे काय, बॅनर तरी काढा. नाही म्हणे तुम्ही कीर्तन सुरू करा. मी कीर्तन सुरू केलं महाराज. आणि कीर्तन सुरू केल्यावर माझं कीर्तन रंगात आलं. आणि कीर्तन रंगात आल्यावर माझ्या तोंडातून एक प्रमाण निघून गेलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. तो म्हणला माझी चुकीच नाही महाराज, मी एवढेच 2 मिनिटं ऐकले होते, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. मला वाटलं तुम्ही वैकुंठातलेच आहेत काय की, म्हणून नाव टाकलं. म्हणला वैकुंठवासी.
काय अवघड आहे. त्यामुळे 2 मिनिटाच्या क्लिपावर कधीच महाराजाला निमंत्रण देऊ नका. विठाला तसं त्या पांडवांमध्ये भीम होता. काय त्या धृतराष्ट्र एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, 100 लेकराचा बाप, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य, जगाचा मालक, श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्या विरोधात होता, त्याच्या जीवनाचा शेवट किती वाईट झाला आहे का. तो धृतराष्ट्र जेवायला बसला की भीम समोर यायचा, नाही ते त्या धृतराष्ट्राला बोलायचा आणि त्या धृतराष्ट्र त्या बोलण्याला कंटाळून एका जंगलामध्ये गेला. दोन्ही डोळ्यांना आंधळा होता तो. ज्या जंगलामध्ये गेला त्या जंगलाला आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा धृतराष्ट्र आगेपासून वाचायला जायचा, आगेमध्ये जाऊन पडायचा. एकेकाळच्या भारताच्या चक्रवर्ती राजाचं चटके लागून मृत्यू झाला. तसं माझ्या तुकोबारायाकडे प्रॉपर्टी नव्हती, जायदाद नव्हती, काही नव्हतं, तरी तुकोबारायाच्या जीवनाचा शेवट किती गोड झाला सांगतो. भजन करा विडाला महाभारत गीतेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. सांगू तुम्हाला, अहो ती गीता तुम्हाला वाचता नाही आले त्याच्यातले श्लोक चालतील, नाही वाचता येऊ द्या. नुसत्या श्लोकांवर नजर फिरवा. नाही नजर फिरवता येत, नका फिरू. नुसतं तोंडानं गीता 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 म्हणा. त्याचा परिणाम काय होईल? गीता 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 वाचे जे मनाती, गीता 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 वाचे जे तुम्हाला संहिता नसेल नसू द्या. तुम्हाला त्या गीतेमधले श्लोक वाचता येत नसेल नसू द्या. त्या श्लोकांवर बोट फिरवायला तुम्हाला वेळ नसेल नसू द्या. त्या गीतेचं दर्शन करायला ती गीता तुमच्यापाशी उपस्थित नसेल नसू द्या. अहो नुसतं मुखानं तुम्ही गीता 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 जरी म्हणलं तरी पुन्हा तुम्हाला पुनरावृत्ती नाही. ऐका बरं महाराज, आम्हाला पटलं महाराज, आम्ही घेऊ, नामचिंतन करू. महाराज आम्हाला शेवटही कळाला धृतराष्ट्राचा फार मोठा चक्रवर्ती राजा होता. तुकोबारायाचं पुढं काय झालं सांगतो ऐका. तुकोबारायाला एवढा त्रास दिला, या समाजाला एवढा त्रास दिला, गावातली लोकांनी तुकोबारायाला गावातून बाहेर काढलं. कोपला पाटील गावीचे हे लोक आणि आता माझं भीक कोण घाली, एवढा त्रास दिला. अहो नुसतं तुकोबारायानं डोळे वर करून त्या देहूकडे पाहिलं असतं तर रांगोळी झाली असती त्या देहूची. पण परमार्थाची साधना, हा परमार्थ वाढवायचा होता. सहन करत राहिले. ऐका, म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो. तुम्ही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मूर्ती कशाची पाहता हो? दगडाची पाहता. दगडाच्या मूर्तीमध्ये काय पाहता हो? देव पाहता. तुम्ही दगडाच्या मूर्तीमध्ये देव पाहता. सगळ्याच दगडांमध्ये देव आहे, म्हणून सगळीच दगड मंदिरात आहेत का हो? नाही. तोच दगड मंदिरामध्ये आहे ज्यानं पाथर वाट्याच्या हातोडी आणि छन्नीचे घाव सहन केलेले असतात.
सगळ्याच माणसांमध्ये देव आहे, म्हणून सगळीच माणसं देव माणसं होत नसतात. तीच माणसं देव माणसं होत असतात ज्यानं समाजाच्या निंदा किंवा अपमान नावाचे घाव सहन केलेले असतात. ऐका, एवढा त्रास दिला तुकोबरायाला. शिवबा कासाराच्या घरी गेले. वेळ थोडा कमी आपल्याकडं म्हणून सांगतो. शिवबा कासाराच्या घरी गेले. उकळलेलं पाणी अंगावर टाकलं तर शिवबा कासाराच्या घरी जाऊन उकळलेलं पाणी अंगावर टाकलं शिवबा कासाराच्या बायकोनं. तर तुकोबरायाला एवढा त्रास झाला, म्हणावं लागलं, जळे माझी काया लागला वणवा. मला सांगा महिला मंडळ, तुम्हाला माहेरी त्रास झाले तर आठवण कुठली येते हो? सासरी त्रास झाला तर आठवण कुठली येते? माहेरची आठवण येते, बरोबर ना? माहेरची आठवण येते सगळ्यांना. सासरी त्रास झाला तर माहेरची आठवण येते. तुकोबरायाला सुद्धा त्यांच्या माहेरची आठवण येत होती. कारण याच पृथ्वी तलावरती देहूच्या परिसरामध्ये लोहगावच्या तिथं अनेक लोकांनी त्रास दिल्याच्या नंतर तुकोबरायाला सुद्धा म्हणावं लागलं, आपुल्या माहेरा जाईन मी आता आणि निरोपया संता हाती आला. तुकोबरायाचं माहेर आहे वैकुंठ. तुकोबरायाचा बाप आहे पांडुरंग परमात्मा आणि तुकोबरायाच्या माहेरची माणसं सनकादिक. तुकोबरायानं निरोप दिला पांडुरंगाकडं, काय तुम्ही सनकादिक संते, तुम्ही सनकादिक संते, निरोप पाठवला, पांडुरंगा माझी आठवण होते की नाही तुला घ्यायला ये मला. पांडुरंगानं सुद्धा निरोप पाहिला आणि पांडुरंगा सुद्धा जगाचा मालक तुकोबरायाला घेण्यासाठी वैकुंठावर आला. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा रोज म्हणावं लागतंय, पिवळा पितांबर कैसा गगनी गडगला, गगनी गडगला, गरुडावर बैसोले, गरुडावर बैसोले माझा कैवार आला. गगनी गडगला, गगनी गडगला, गरुडावर बैसोले, गरुडावर बैसोले माझा हे पिवळा पितांबर कैसा गगनी गडगला, गरुडावर बैसोले माझा कैवार आला, गरुडावर बैसोले माझा कैवार आला. पांडुरंग परमात्मा तुकोबरायाला घ्यायला आला. देहू नगरीमध्ये तुकोबराया करता विमान सज्ज आहे. तुकोबराय त्या विमानामध्ये बसले त्यावेळेस संपूर्ण देहू गाव तुकोबरायाला आडवं येऊन उभा राहिलं आणि काही प्रश्न उपस्थित केले. ओ तुकोबराय, असं कस काय आम्हाला सोडून चालले? आमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. एवढा मोठा 4,500 अभंगाचा गाथा तुम्ही तयार करून ठेवलाय, त्या गाथ्याचं उत्तर तुम्हाला देऊन जावं लागेल. तुकोबराय 42 वर्षाचा परमार्थ आहे तुमचा. मग का हो तुकोबराय, याच्यासाठीच हा परमार्थ केला का? तुकोबराय म्हणले, हो 42 वर्ष माझी साधना होती नामचिंतनाची आणि 42 वर्ष साधनेच्या नंतर परमात्मा रूपी साध्य मला, परमेश्वर रूपी साध्य मला प्राप्त झालं आणि माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण, या जैसाठी केला होता या जैसाठी केला होता या जैसाठी केला
एकाचरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझा आवाज सगळ्यांना येतोय का हो क्लिअर? पाठीमागे बसलेले, मंडपच्या बाहेरचे येतोय ना? ओके ना? ओके. ऐका, अभंगाच्या एकाचरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. राहिले 3 चरण उर्वरित. त्या अगोदर आपण सगळ्यांना भजन करून घ्या. माझ्याकडे फक्त 15 मिनिटं शिल्लक आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन बरोबर 12:05 किंवा 12:10 सुटल, नाहीतर मग कीर्तन 4 तास चालेल. हा, लक्षात. महिला मंडळ म्हणताना सगळ्याजणी भजन म्हणता का? माझ्या पाठीमागं गोड भजन करायचं, लाजायचं नाही, घाबरायचं नाही. आणि का बरं घाबरायचं? आता लाडक्या झालेल्या आहेत तुम्ही, लाडक्या झालात ना आता, कशाला घाबरायचंय? अजिबात घाबरायचं नाही. बरोबर आहे ना? सगळ्याला पैसे मिळत आहेत का? मी काय त्या पक्षाचा नाही बरं का? नाही तुम्ही म्हणाल तुम्ही काय विचारता महाराज? अजिबात नाही. ऐका ऐका ऐका. जुन्या काळात महिला मंडळ तुम्हाला त्रास होता, तुम्हाला फक्त चूल आणि मूल एवढंच काम होतं. पण आता तुम्ही देशाच्या राष्ट्रपती झालेला आहात. संपूर्ण देश जिच्या ताब्यात आहे तिला महिला असं म्हणतात. आपल्या भारत देशाची द्रौपदी मुर्मू. महिला या शब्दाचा अर्थ काय हो? मही अधिक इला इज इक्वल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. आपण या पृथ्वीवर जन्माला आल्याच्या नंतर सरस्वतीचं सगळ्यात अगोदर जी माऊली आपल्याला ज्ञान करून देते तिला महिला असं म्हणतात. म्हणून तुमच्या बाजूनं पारडं खूप जड आहे. जुन्या काळात त्रास होता तुम्हाला किती त्रास होता? भाकरी करायच्या म्हणलं तरी चुली उकरावं लागायची. बरोबर आहे की नाही? त्या चुलीवर करायच्या, काटवटीत थापायच्या, तव्यावर टाकायच्या, हारावर शेकायच्या. किती त्रास होता. पण त्या काटवटीतल्या भाकरीला चव लागायची दादा. आता परातीत भाकरी करतात, परातीतल्या भाकरीला चव लागत नाही. हातावर बी करायच्या, हा चव लागते महाराज त्या भाकरीला. परातीतल्या भाकरीला चव लागतच नाही. मी एक दिवशी बसल्या बसल्या विचार केला, का बरं परातीतल्या भाकरीला चव नसल? मग माझ्या लक्षात आलं, काटवटीतल्या भाकरीला चवच लागणार, कारण काटवटीला पाय ठेवण्यासाठी 2 काना असतात आणि बाया त्या 2 कानावर पाय ठेवून भाकरी करतात. परातीला काना नसतेत. अगोदर पायाचे 2 अंगठे तिच्यात गुंतवावे लागतात आणि नंतर भाकर थापावं लागते. कशी काय त्या भाकरीला चव लागल? तिच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटात येते. कसं आहे जाऊ लागल त्या भाकरीला? ऐका लक्ष देऊन. सगळ्यांना गोड भजन करायचं, मस्त म्हणायचं. म्हणताना सगळ्याजणी म्हणता का? म्हणा. नामदेव जनाबाई, जसा जीव चाललाय नामदेव जनाबाई. जरा मोठ्याने म्हणा ना सगळ्याजणी. नामदेव जनाबाई, हा सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. ते बी म्हणल्या टाळी काही वाजत नाही. टाळी वाजवायला लावली होती ना तुम्हाला, म्हणायला नव्हतं सांगितलं. ते बी म्हणले. महिला मंडळ, तुम्ही भजन केलं खरं, पण तुमचं भजन काय मला पटलं नाही. भजन कसं करावं लागतं माहितीये तुम्हाला? भजन किती गोड, भजन किती शिस्तीत, भजन किती दोरीत असलं पाहिजे. भजन कसं असतं हे जर ऐकायचं असेल तुम्हाला तर अंत आमच्या पुरुषांचं आहे. भजन करायचं बरं का 1 नंबर सगळ्यांनी. तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना मी. माझी इज्जत सगळी तुमच्या हातात आहे. अजिबात इज्जत गेली नाही पाहिजे. सगळ्यांनी हात वर करा. पुरुष मंडळी, पाठीमागं बसलेले सुद्धा, ज्याला ज्याला वाटतं मी पुरुष आहे हात वर करा. हा, आणि सगळ्यांनी सांगा, महिला मंडळीपेक्षा 1 नंबर भजन होणार का आपलं? बोला की होणार का? हा, महिला मंडळ. अरे वर वर हात वरच वर. महिला मंडळ भजन कसं असतं ते ऐका आमच्याकडून. आता तुम्ही नका करू आजी, तुम्ही थांबा. हा, भजन बघा कसं असतं. म्हणता सगळेजण, मग म्हणा.
तुमच्याकडून निवडणुकीला उभा आहे, बहुमतानं विजय आपला झाला पाहिजे, यांच्यापेक्षा एक नंबर आवाज आपला झाला पाहिजे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधा राधा कृष्ण. तुमचा मुडदा बसेला तुमचा. माझं सगळं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही. माझं एक सुद्धा मला मतदान केलं नाही तुम्ही. काय माणसं आहे तुम्ही. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. म्हणताना सगळे हात वर करा. हात वर हात वर हात वर. दत्त जयंतीचा पिरियड आहे. सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करायचं. हात वर. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 विठ्ठल पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे दत्ता दिगंबराया हो, जाओ मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महिला मंडळ, खरं सांगा, एवढं सुंदर भजन केलं तुम्ही सगळ्या जणीनं. खरं खरं बोला, हे सुंदर भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? नाही ना? नाही आठवला ना? लेकर बाळ पोर जमीन जायदाद जुमला बंगला गाडी आठवली? नाही नाही नाही. भजन करत असताना आपल्याला काही आठवत नाही, फक्त दिसतो तो देव आठवतो. तो देव देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर त्याचं नाव आहे देवाचं नामचिंतन. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही देवाचं नामचिंतन करायला तयार आहेत, पण देव भरपूर झाले. नेमक्या कोणत्या देवाचं नाव घेऊ? सोप्पा देव सांगतो तुम्हाला. विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई. ताई ताई विठोबा रखुमाई.
पारकुमाई जय देव पारकुमाई 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 अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. कृपया कोणी आता मला विक्षेप करू नका. 5-10 मिनिटं विनंती आहे. कोणी उठू नका. लहान लेकरं सांभाळा. सिस्टमवाल्यानं आवाज छान लावलाय, असाच आवाज राहू द्या. ऐका, आज मावशीच्या पुण्यस्मरणानिमित्त, आजीच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नातेवाईक आहेत, परिसरातील सगळी मंडळी, प्रेम करणारी मंडळी, या कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी, या कुटुंबासोबत ऋणानुबंध ज्याचे आहे ती सगळी मंडळी या मंडपामध्ये हजर आहे. ऐका, मी नेहमी सांगत असतो, माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे येण्याचा दिवस आहे, दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस आहे. पण त्या येण्याच्या आणि जाण्याच्या दिवसामध्ये जबाबदार व्यक्ती जर आपल्या जवळची निघून गेली तर ते कुटुंब पोरकं होऊन जातं. मला आल्याच्या नंतर इथे ही बातमी ज्यावेळेस समजली, आम्ही प्रत्येक वेळेस विचारतो की ज्याचं पुण्यस्मरण आहे त्याचा नेमका शेवट कसा झाला. आमची जबाबदारी आहे विचारण्याची. आम्ही विचारतो नेमका मृत्यू कसा झाला, कोणत्या पद्धतीने मृत्यू झाला. ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस डोळ्यातलं पाणी माझ्या गालावर आलं. कारण हे होतं की ज्या बाईनं स्वतःच्या खांद्यावर संसार उभा करून एकट्या बाईनं तिचा प्रपंच तिच्या पद्धतीनं चालवला होता, त्या बाईला विको थोडा कमी करा सर, मी सांगितलं जशी आहे तशी राहू द्या, हात लावू नका सांगितलं तरी मी तुम्ही तेच करता. त्या बाईला त्यांच्यावर घात होऊन जर त्यांचा मृत्यू होत असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपण उंचीवर गेल्याच्या नंतर आपली जवळचीच माणसं आपला घात करत असतात, लोक कधी आपला घात करत नसतात. आपण कितीही मोठे झालो ना, लोकाला काही घेणं देणं नाही तुम्ही किती मोठे होता आणि किती बारीक होता आणि तुमच्याकडे किती पैसा येतो आणि किती नाही. आपण मोठे झाल्याच्या नंतर जळणारी माणसं ही जवळचीच असतात, बाहेरची नसतात. म्हणून मी नेहमी कीर्तनात एक वाक्य सांगत असतो, माणूस मळका असला तरी चालेल पण माणूस जळका नसला पाहिजे ना. आज या कुटुंबातली एक जबाबदार आई म्हणून ज्या संपदाबाईनं संपूर्ण जीवन या कुटुंबासाठी घातलं, खरं सांगू आज इथं उपस्थित बसलेल्या प्रत्येक पोरीच्या डोळ्यातलं पाणी गालावर येईल. पोरींनो लक्ष देऊ नाही का, काय उपकार असतो आपला आईवर. आईचा आपल्यावर उपकार काय असतो, अनेक उपकार आईचे आपल्यावर असतात. महत्वाचे काही उपकार तुम्हाला आईचे आपल्यावरचे सांगतो आणि माझी सेवा संपवतो. ऐका, आईचा आपल्यावर सगळ्यात पहिला उपकार असतो की आई आपल्याला या पृथ्वीवर पहिलं पाऊल टाकण्याची जागा आपल्याला आई देते. 9 महिने 9 दिवस आपली आई आपल्याला उदरामध्ये सांभाळते.
आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण मोठं झालो, लग्न केलं, बायको आली, आपल्याला लेकरं बाळे झाले, पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये आपण राहायला गेलो, तर 1 महिन्यानं किरायानं आपल्याला रूम करायची म्हणलं तर लोक अगोदर 50-50 हजार डिपॉझिट घेतात आणि नंतर कुठं 5,000 रुपयानं आपल्याला रूम देतात, 1 महिन्याचा किराया. 9 महिने 9 दिवस ज्या आईनं या पोटामध्ये सांभाळलं, बाहेर आल्याच्या नंतर एखाद्या तरी दिवशी ती आई म्हणाली का रे 9 महिन्याचा किराया तुझा दे म्हणून? बोला ना, अजिबात नाही. आईनं पहिलं पाऊल आपल्याला टाकायला जागा दिली ती ही जमीन, ही भूमी. अरे एवढी परिस्थिती बिकट असते, आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर लाखो माणसं तुमच्यावर प्रेम करतील पोरींनो, पण तुमचा चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस जी पोटातच तुमच्यावर प्रेम करत असते तिला आई असं म्हणतात. जगाच्या पाठीवर आई दुसरा उपकार फार मोठा करते. तो दुसरा उपकार म्हणजे आई आपल्या या शरीराला संपूर्ण हाडं जी असतात शरीराची ती संपूर्ण आई देते. तुम्ही म्हणाल कसे आई हाडं देते? सांगतो तुम्हाला, ऐका. लहानपणी तुम्ही ज्यावेळेस जन्माला येता ना त्यावेळेस आईचं दूध पिता, त्या आईच्या दुधापासून तुमच्या शरीरातले प्रत्येक हाडं बनलेले असतात. अरे आपण मेल्याच्या नंतर स्मशानभूमीमध्ये आपल्याला घेऊन गेले तर संपूर्ण स्मशानभूमीमध्ये आपलं शरीर जरी जळून गेलं तरी हाडं जसेच्या तसे राहतात, कारण ती हाडं आईच्या दुधानं बनलेली असतात. आई आपल्यावर दुसरा उपकार करते, आई आपल्याला तिची हाडं देते. आई आपल्यावर तिसरा उपकार करते, तो तिसरा उपकार असा करते की आई आपला श्वास आपल्याला देते. एका नाळेमधून 2 जीवाला श्वास असतो. ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये गर्भ असतो ना त्यावेळेस आई तिचा अर्धा श्वास आपल्याला देते. ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो, बाळ जन्माला येतो, त्यावेळेस त्या बाळाचा नाळ ज्यावेळेस ते बाळ रडायला सुरू करेल त्यावेळेस त्या बाळाचा नाळ कापला जातो. तोपर्यंत नाळ सुद्धा कापता येत नाही. ती आईची जबाबदारी असते. आई संपूर्ण श्वास आपल्या बाळाला देते. ही तिसरी जबाबदारी आईची. हे तिसरा त्या ठिकाणी उपकार आहे आपल्यावर आईचा. आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. पोरींनो कुठपर्यंत आहे तुमचं माहेर बोला. आज जर हीच पोरगी या धर्ममंडपामध्ये बसलेली असती तर या पोरीच्या आठवणीमध्ये, त्या आईच्या आठवणीमध्ये ही पोरगी रडत बसली असती. कारण या पोरीचं जीवन असं होतं, संपूर्ण जीवन या पोरीनं आईसोबत घालवलं होतं. संपूर्ण जीवन आईसोबत. एखादी मुलगी लग्न करून दुसऱ्या गावाला गेली असेल, एखादी मुलगी लग्न करून तिच्या नवऱ्याच्या तिथं संसार करायला गेली असेल, पण ही मुलगी जी वैकुंठवासी झालेली आहे, ज्या या पोरांची जी मावशी आहे, ती मुलगी आज आईसोबतच काय प्रेम आहे महाराज. ज्या आईनं जन्म दिला ना त्या आईसोबतच जिचा शेवट झाला. वैकुंठाला जात असताना दोघी सुद्धा हातात हात घालून वैकुंठाला गेले असतील. हे भाग्य फक्त या मुलीच्या वाट्याला आलं साहेब. पण तीच मुलगी आज इथं असती ना तर तिच्या डोळ्यातलं पाणी गाल्यावर आल्याशिवाय राहिलं नसतं आणि ते पाणी थांबवणारा माणूस इथं नसता. इथं बसलेल्या मुली सुद्धा आज, या बाया सुद्धा रडत असतील, पण तुमच्या डोक्यावर मायेचा हात फिरवणारी तुमची आई इथं उपस्थित नाही. तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबवणारी तुमची आई इथं उपस्थित नाही. सावधान. त्याच्यामुळे जोपर्यंत आई वडील घरामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत त्या आई वडिलांना सांभाळा. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून रोज सांगत असतो महाराज, रोज समाजाला उपदेश हाच करतो. आपल्या लेकरांना लहानपणापासून आपण चांगलं वळण लावलं तर नक्कीच आपलं म्हातारपण शेवटी कडीला व्यवस्थित पद्धतीनं जाईल. आपल्या पोरांकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्या पोरांना, एक सांगू तुम्हाला, जगाच्या पाठीवर आईचा जेवढा संसारामध्ये आधार आहे ना तेवढाच बापाचा सुद्धा आधार आहे. बापानं काय कमी केलं महाराज आपल्याला? आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही, ही गोष्ट नक्कीच खरी आहे. पण बाप तरी कुठं कमी पडतो आपल्याला पोरांनो, सांगा ना. अरे आपण नोकरीला लागल्याच्या नंतर गावभर पेढे वाटणारी आई जरी आपल्या लक्षात येत असली तरी ती नोकरी लागण्यासाठी 2-2, 3-3 लाखाची बॅग हातामध्ये घेऊन त्या ठिकाणं त्या पुढाऱ्यांचे, त्या शिक्षक वृंदांचे उंबरे जिजवणारा बाप आमच्या का लक्षात राहत नाही? अरे आपला बाप आपल्यासाठी आयुष्याची शिदोरी बांधत असतो. एक दिवसाचा स्वयंपाक करून पोराला जेवू वाटणारी आई जरी आपल्याला दिसत असली तरी संपूर्ण आयुष्याची शिदोरी बांधणारा बाप आपल्याला का कधी कळत नाही पोरांनो? सचिन तेंडुलकर 22.5 फुटाच्या स्पीचवर इकडून तिकडे 2दा पळाला तर आपली पोरं उभं राहून टाळ्या वाजवतात.
तोच विराट कोहली 22.5 फुटाच्या स्पीचवर इकडून तिकडे दोनदा पळाला तर आपली पोरं उभा राहून टाळ्या वाजवतात. पण त्या पोराला हे कळत नाही की आपल्या आयुष्याच्या शिदोरीसाठी आपला बाप 5.5 एकरामध्ये वक्राच्या या बांधाहून त्या बांधापर्यंत रोज आपल्यासाठी पळतोय. त्या बापासाठी कधी कुणी टाळी वाजवत नाही रे. बापाचं आयुष्य बघायचं असेल, बापाचं प्रेम बघायचं असेल तर एक काम करा, दुपारी त्या ठिकाणी दिवसभर तुमच्या बापानं काम केलेलं असू द्या आणि तो दिवसभर काम करून येणारा बाप सायंकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला तुमच्या घराकडे येऊ द्या. त्यानं चप्पल जी उंबऱ्यामध्ये सोडलेली असते, दारामध्ये सोडलेली असते, त्या चपलीकडे एकदा बघा. संपूर्ण चपलीला रक्त लागलेलं असतं टाचाच्या बाजूनं. का माहितीये? कारण त्याच्या पायाला काटे टोचलेले असतात. तो विचार करत असतो, अरे आपलं नशीब घडवता घडवता, आपलं आयुष्य घडवता घडवता त्याच्या पार टाचाला, त्याच्या आयुष्याला बोक्षे पडले, त्याच्या आयुष्याला काटे टोचले, तरी तो त्याचा कधीच विचार करत नाही फक्त पोराचं आयुष्य घडलं पाहिजे. कधीतरी बघा ती बनेल, ज्या बनेलीला भोकं पडलेले असतात, भोकं पडलेली बनेल सुद्धा आपला बाप घालून शेतामध्ये जातो, भोकं पडलेली बनेल सुद्धा आपला बाप घालून बाजारला जात असेल तर कधीतरी मनामध्ये विचार करा, आपलं आयुष्य घडवता घडवता त्याच्या आयुष्याला कधी भोकं पडली ही त्याला कधीच कळाली नाही. गुडघ्यापर्यंत मळालेलं धोतर असतं, फाटलेलं शर्ट घातलेलं असतं, विखुरलेली दाढी, माझा शेतकरी बाप असतो. पोरींनो, बाप तुमच्यावर जेवढं प्रेम करतो तो तेवढा त्याच्या पोरावर कधीच प्रेम करत नाही. बरं, तुमच्यावर जेवढं प्रेम करतो तो तेवढं त्याच्या पोरावर कधी प्रेम करत नाही. पोरींनो, तुमच्यावर तुमच्या बापाचं प्रचंड प्रेम असतं. आई निघून गेली आज, सांगून जाईल मी एक. आईचं किती प्रेम असतं ऐका. एका पोराचा डोळा गेला, एका आईचा डोळा गेला. एका आईचा डोळा खराब झाला एका बाजूचा, म्हणून त्या पोराने सांगितलं, ए आई, काळजी करू नको, तुला डोळा बसवण्यासाठी मी पुण्याला घेऊन जाईल, आणि नाही ना पुण्याला झालं तर मी मुंबईला घेऊन जाईल. मुंबईला तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं ना तर मी दिल्लीला घेऊन जाईल, काळजी करू नको. पण तो पुढचा एक शब्द बोलला, का ग आई, तुझा डोळा खराब झाला तर तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी मी पुण्याला चाललो, पुण्याहून मुंबईला चाललो, मुंबईला नाही झालं तर दिल्लीला जाणार आहे. पण माझा डोळा खराब झाला असता तर तू काय केलं असतं ग? त्यावेळेस ती आई म्हणाली, अरे बाळ्या, एक तर तुझा डोळा खराबच होऊ नये, आणि जरी तुझा डोळा खराब झाला असता तरी मी पुणे, मुंबई, दिल्ली करत बसले नसते. मी माझा डोळा काढून तुला दिला असता. हे जगाच्या पाठीवर फक्त आईच करू शकते. ऐका, म्हणून जोपर्यंत माणसं घरामध्ये आहेत तोपर्यंत माणसं जपा, तोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि झालेली कीर्तन रूपे सेवा पांडुरंगाच्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम देतो. पुनश्च एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या सिद्धनाथ दादांमुळं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आमच्या शिवचरित्रकार आदरणीय महाराज, अत्यंत सुंदर त्यांचंही शिवव्याख्यान आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. महाराष्ट्रातले टॉप 1 नंबरचे सगळे कलाकार आज आपल्या स्टेजवर उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आयुष्य सुंदर जगा, इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं, आयुष्याचं आनंदाचं जाऊ, अशी ज्ञानोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो. बस गोड जीवन जगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परिसरातली, सातारा प्रांतातली आपण मंडळी आहेत, म्हणून एक वाक्य तुम्हाला देतो आणि सेवा संपवतो. काही लोक म्हणतात, का हो महाराज, तुम्ही रोज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये सांगता, का हो महाराज, रोज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये सांगता, काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? सारखा भरपूर इतिहास राजांच्या बद्दल सांगण्याची गरज नाही. मी त्याला 2 मिनिटांमध्ये सांगितलं. मी त्याला सांगितलं, महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, ऐक म्हणलं. अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, आर्थिकता, नैतिकता, धार्मिकता यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. या भारत देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे त्याचं नाव शिवबा. ऐका, आईचं प्रेम अत्यंत महत्वाचं आहे.